नमस्कार मित्रांनो, आज फ्लावर अरेंजमेंटबद्दल थोडंसं जाणून घेऊया. जेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये काम करता हाऊसकीपिंग डिपार्टमेंटमध्ये, तर तुम्ही रूममध्ये बघत असाल की कधी कधी फुलांचे गुच्छ गेस्टचे जे पर्सनल असतात ते तुम्हाला दिसतात. आणि ते गेस्ट असंच एका कोपऱ्यामध्ये सोडून निघून जातो, कामावर जातो, परत येतो, परत जातो, परत येतो, असं चालू असतं. पण तो गुच्छ तसाच हे होऊन जातो, डल होऊन जातो, सुकायला चालू करतो. तर ॲज अ गुड जेस्चर म्हणून आपण तो फुलांचा जो बुके आहे तो आपण ओपन करून पाण्यामध्ये व्यवस्थित ठेवू शकतो. हाऊसकीपिंगमध्ये कायम हे ग्लासेसचे वासेस असतात. तुमचा जर इनहाऊस फ्लोरिस्ट असेल तर त्याच्याकडे तर पूर्ण कलेक्शन असेल, छोटं गोल फिश बोल हे सगळं असतं. आणि जर इनहाऊस फ्लोरिस्ट नसेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ट्राय करण्यासाठी तुम्ही थोडेसे पैसे ग्लास बाउल्समध्ये किंवा वासेसमध्ये थोडेसे इन्व्हेस्ट करू शकता. तर एक ग्लास बाउल घ्यायचा आहे, वास घ्यायचा आहे. फ्लावर अरेंजमेंट जी तुम्हाला दिसते ही कार्नेशनची फ्लावर अरेंजमेंट आहे. कार्नेशन फ्लावर हे खूप टाईमपर्यंत राहतात, खूप सुंदर दिसतात. त्याच्यामध्ये व्हाईट, रेड, पिंक, येलो असे वेगवेगळे कलर येतात. तर ती पूर्ण ओपन करून घ्यायची आहे फ्लावर अरेंजमेंट. हा जो हातात दिसतोय ग्रीन कलर तो ओएसएस आहे. फ्लावर बुके जे असतात ते ओपन केल्यावर तुम्हाला दिसून येईल की त्याच्यामध्ये ओएसएस असतं. ओएसएस हे ग्रीन कलरचं एक तुम्ही म्हणाल स्पंजसारखं असतं, ज्याच्यामध्ये तुम्ही फ्लावर्सचे स्टिक्स असतात, जे स्टेम असतात ते घालू शकतात. त्याच्यामध्ये फ्लावर्स असतात, जसे इथे कार्नेशन्स आहेत, आणि फॉलेज असतात, ज्याचे म्हणजे तुमचे लीव्ज असतात प्लांटचे, ते वेगवेगळ्या प्लांट्सचे लीव्स तुम्ही वापरू शकता. तर ते असतं. आणि फिलर्स असतात. इथे तुम्ही बेबीज ब्रेथ बघाल, जे व्हाईट व्हाईट छोटे छोटे फ्लावर्स आहेत ते फिलर्स आहेत, ते मेन फ्लावर नाही आहे. मेन फ्लावर हे कार्नेशन आहेत. तर अशा प्रकारे एक अरेंजमेंट केली जाते. बुकेमध्ये पण हे असंच असतं. आणि एखादी लॉबीमध्ये ठेवलेली वासमध्ये अरेंजमेंट केलेली असेल तीही त्याच प्रकारची असते. फॉलेज असतं, फिलर्स असतात आणि फ्लावर्स असतात. वासच्या हाईटप्रमाणे तुम्हाला फ्लावरची स्टेम कट करायची आहे, त्याची ती फांदी आहे ते कट करायचं आहे. तर हा जो वास आहे तो एक चिनी मातीचं एक भांडं आहे जे घरातलं आहे. तुम्हाला हॉटेलमध्ये जर चिनी मातीचं नसेल वापरायचं तर तुम्ही जे छान प्रकारे ग्लास वासेस घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये खाली पेबल्स टाकू शकता. पेबल्स म्हणजे छोटे छोटे जे व्हाईट कलरचे स्टोन्स असतात किंवा कलरफुली असतात ते टाकू शकतात. तर त्या वासच्या हाईटप्रमाणे तुम्हाला ते फ्लावर्स कट करायचे आहेत, फ्लावरचे स्टेम कट करायचे आहेत आणि एक 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 करून ते तुम्ही लावायचे आहेत. तुम्हाला फोलिएज म्हणजे लीव्ज आहेत प्लांटचे, ते तुम्हाला वापरायचे असेल तर वापरू शकता किंवा ते फेकून देऊ शकता. इथे मी फक्त फ्लावर घेतले आणि फिलर घेतले, बेबीज ब्रेथ घेतले आणि कार्नेशन्स घेतले आणि व्यवस्थित असा एक गुच्छ एक 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 लावून गुच्छ असा बनवलेला आहे आणि वरती त्याचे फिलर्स ठेवले आहेत. ते हे अशा प्रकारे खूप सुंदर दिसतं. ते तुम्ही जरूर ट्राय करू शकता. अशा प्रकारे फ्लावर तुम्ही तुमच्या पॉटमध्ये ठेवून बेड साईड, गॅसचं जे बेड आहे त्याच्या साईडचं जे टेबल आहे तिथे ठेवू शकता, त्याच्या कॉफी टेबलवर ठेवू शकता, डायनिंग टेबलवर ठेवू शकता. आणि तिथे एक पर्सनलाइज तुम्ही नोट लिहू शकता की पर्सनलाइज नोटमध्ये तुम्ही तुमचं नाव लिहू शकता आणि तुमचा एक्सटेन्शन नंबर किंवा कॉन्टॅक्ट नंबर लिहू शकता. आणि गेस्ट जेव्हा केव्हा तुम्हाला भेटेल लॉबीमध्ये किंवा कॉरिडॉरमध्ये तेव्हा तुम्ही त्याला विचारू शकता की अशा प्रकारे तुम्ही असं काहीतरी बनवलं आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टी गेस्ट जरूर ऑब्झर्व करतात. त्या नोटवर ते परत थँक्यू म्हणूनही लिहितात किंवा तुम्ही त्यांना कधी भेटत असाल लिफ्टमध्ये वगैरे, ते तुम्हाला ओळखतात आणि त्या गोष्टीबद्दल खूप खूप थँक्यू बोलतात. एखाद्या गेस्टला जर नको असेल फ्लावर बुके तर ते चेकआउट होताना घेऊन नाही जात, तसेच रूममध्ये ठेवतात. आणि तो फ्लावर बुके जर सुंदर असेल, चांगला असेल, वापरण्यासारखा असेल, रियूज करण्यासारखा असेल तर तुम्ही तो फेकू नका, तो तसाच ठेवा. आणि दुसरा एखादा तुमच्या हॉटेलमध्ये लॉंग स्टेअर असेल, सिंगल लेडी असेल तर तुम्ही अशा वासमध्ये अशा प्रकारे अरेंजमेंट करून त्या रूममध्ये देऊ शकता, जेणेकरून त्या गेस्टला रूम चांगला फ्रेश वाटतो. ते तुमचं जेस्चर त्याला खूप आवडतं. आणि एका फेकल्या जाणाऱ्या फ्लावर अरेंजमेंटचं तुम्ही अशा प्रकारे रिसायकल करता, रिपर्पज करता, तेही एक खूप चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारच्या फ्लावर रेंजमध्ये तुम्ही एक वॉटर स्प्रे गन घेऊ शकता. वॉटर वरती रोज स्प्रे करू शकता फ्लावर्समध्ये, ते फ्रेश दिसतात. आणि जे वासमध्ये पाणी आहे ते तुम्हाला ऑल्टरनेट डे चेंज करायचं आहे, नाहीतर त्याच्यामध्ये स्मेल येतो आणि पूर्ण रूममध्ये तो घाणेरडा स्मेल पसरतो. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्हाला मोठ्या फ्लावर अरेंजमेंट अशी छोटीशी हँडमेड फ्लावर अरेंजमेंट नसेल बनवायची तर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता की ते सिंगल सिंगल फ्लावर्स घ्या, त्याला छोटे छोटे कट करा, एक हँड रिटन नोट लिहा एक असे नोटपॅडवर, गेस्टच्या रूममध्ये बेडसाईड टेबलवर ठेवा आणि ते एक छोटं छोटं फ्लावर जे आहे, सिंगल एक फ्लावर आणि नोट, अशा प्रकारे तुम्ही ते ठेवू शकता. तर तुमच्या एक पूर्ण फ्लावर अरेंजमेंटमध्ये एक 5-6 रूम्स तुमचे कवर होतात.
तर एखादा ग्रुप आयडेंटिफाय करा, त्या ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सच्या रूममध्ये ठेवा. अशा प्रकारे आपण फ्लावर अरेंजमेंटचं रिपर्पज आणि रिसायकल करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने. अशाच काही व्हिडिओमधनं आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय आणि हॅपी हाऊसकीपिंग.